रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट प्रस्तुत विठू माऊली को पावर्ड बाय SBI आणि JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते. पंढरीसी जाय तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग. न लगे धन मान देह भावे उदासीन, तुका म्हणे मळनासी तात्काळ ते स्थळ. वारी म्हणजे देहभान विसरून विठ्ठल भक्तीत एकरूप होण्याचा सोहळा. लाखो वारकऱ्यांच्या पावलात भक्तीचा उत्साह, ओठावर हरिनामाचा गजर आणि मनात विठुरायाच्या दर्शनाची आस. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटोनी. पायी चालत आहे वाटे संगे भाव, आठवे तो देव पांडुरंग. या अभंगाचा प्रत्यय दिवे घाटात आला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिवे घाटाची अवघड चढाई यशस्वीरित्या पार केली. माऊली माऊलीच्या अखंड जयघोषाने संपूर्ण घाट परिसर भक्तिमय झाला. दिवे घाट सर केल्यानंतर माऊलींची पालखी रात्री सासवडला विसावली. अत्यंत कठीण असा चालायला असणारा हा दिवे घाट यशस्वीरित्या माऊलींच्या आशीर्वादाने या वारकरी मंडळींनी पार केला. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगते गुज पांडुरंग. पतित पावन मी तो आहे खरा, तुमचे निबारा दिसत असे. या विठ्ठल नामाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सासवड येथे मुक्कामी आहे. माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली असून टाळ मृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात परिसर भक्तिमय झालाय. चला पंढरीशी जाऊ, रखमा देवी वरा पाहू. डोळे निवतील कान, मनात येथे समाधान. याच विठ्ठल भक्तीच्या ओढीने लाखो वैष्णवांचा मेळा ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालाय. श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणी काळभोरचा मुक्काम पूर्ण करून यवतच्या दिशेने प्रस्थान झालाय. पालखीचं दर्शन घेण्यासाठी सोलापूर महामार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. फुले उधळती भक्तजन, नाम घेती पांडुरंग. याच भक्तिभावाने लोणी काळभोरचा मुक्काम पूर्ण करून यवतच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यावर सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या वतीने JCB मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. फुलांच्या वर्षावात ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. याच भक्तिमय वातावरणात TV9 मराठीची LED व्हॅन वारकऱ्यांच्या सोबतीने वारीचा प्रत्येक क्षण अधिक जवळून अनुभवण्याची संधी देत आहे. वारकऱ्यांकडून सादर होणाऱ्या विविध कला आणि भक्तिपूर्ण सादरीकरणांना TV9 मराठीकडून आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा गौरवही केला जातोय.
LED स्क्रीनवर झळकणाऱ्या वारीच्या खास दृश्यांचा आनंद घेण्यासाठी नागरिक आणि वारकरी मोठ्या उत्साहाने गर्दी करत असून भक्ती आणि आनंदाचा हा सोहळा अधिक संस्मरणीय ठरतोय. आवडे पारे भीमा पांडुरंग कार्यक्रमात वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा विठू माऊली. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला रे वैष्णव हो जाऊ पंढरीसी, प्रेमामृत खुण मागू त्या विठ्ठलासी या अभंगवाणीचा संदेश हृदयात साठवत संत सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचं भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालं. टाळ मृदुंगाच्या निनादात, हरिनामाच्या अखंड गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात हजारो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेत. आमुची मिरास पंढरी, आमुचे घर भीमातीरी, पांडुरंगा आमुचा पिता, रखुमाबाई आमुची माता. याच विठ्ठल भक्तीच्या भावनेत भोर तालुक्यातील रायरेश्वर येथून पंढरपूर पायी दिंडीचं भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालंय. विधिवत पूजा आणि आरतीनंतर टाळ मृदुंगाच्या निनादात, ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले. पुरुषांसह महिला वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठल नामात तल्लीन झाल्या होत्या. विठ्ठल नामाचा हा अखंड प्रवाह आषाढी एकादशी पर्यंत असाच अविरत सुरू राहणार आहे आणि त्या प्रवाहातील प्रत्येक भावस्पर्शी क्षण आम्ही आपल्या भेटीला घेऊन येत राहू. तोपर्यंत एकच नाम विठ्ठल, एकच ध्यास पंढरी. नमस्कार. रामकृष्ण हरी.